आणि आपणनी अगदी शेतीच्या पावलावरती पाऊल ठेवून आपलं जीवन जगण्याचं काम केलं असं म्हणायला काय हरकत नाही. गावामध्ये राहत असताना भगवान शेट्टी जसे गावाबरोबर राहिले, गावामध्ये सामाजिक कार्य केली, मी मगाशी बरीच उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सांगितली, त्याप्रमाणे राजू आपण सुद्धा या ठिकाणी या गावाकरता आपल्या घरादाराकरता आज असणारे त्यांचे कुटुंबाचे विजय शेठ असतील, संजय काका असतील, विशाल भाऊ असतील, त्यांनाही त्यांच्या पायावरती उभं राहण्याकरता आपण आतोनात असे परिश्रम केलेले आहेत. संजय काकांना स्टीलचं दुकान, विजू काकांना मेडिकल, त्या विशाल भाऊला स्वीट होम, हे करत असताना आपण किती यातना झाल्या असतील हे सगळं पुण्यात आमच्या मंडळांना या ठिकाणी माहिती आहे. पण आपणचा एक स्वभाव होता बघा, करण्याची हिंमत होती. किती खर्च येईल माहित नाही, पण करायचंय, ते झालं पाहिजे. जेवढं जावं आपला काम झालं पाहिजे, सामर्थ्य होतं तेवढं आपण. आज त्यांचे चिरंजीव अमित असेल, आता मी मागे सांगितले की माझ्या वडिलांची मिराशी का जेव्हा तुझी चरण सेवा फक्त तुम्ही जतन करण्याचं काम करा, एवढी तुमच्या चरणी गेलं. भगवान शेट्टींनी जे केलं ते राजू आप्पांनी केलं, राजू आप्पांनी जे केलं तेच बंधू मंडळींनी या ठिकाणी करण्याचं काम केलेलं. तुम्ही मुलाबाळांनी त्यांचं वारसा परंपरा जपण्याचं काम करा, याचा जरी अभिमान करीन आपले जतन. एवढंच लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचं आव्हान आहे की देवन या जीव वडिले साधी याला ठाव. हे सगळं करण्याकरता आपल्या वाडवडिलांनी जीव दिलेला आहे. आणि आपल्याला काहीतरी तुका म्हणे होता तेव्हा तो या भावा सापडला. आपल्या वाडवडिलांनी जसं जीवन आपलं व्यतीत केलं, तुमचं गाव किती लाभ आहे. तुम्ही आज याच गावाला आपलं गाव समजून जर राहून जनमानसांमध्ये या ठिकाणी आमच्या यात्रेला सुद्धा किती वेळ झाली होती आपण शेवटचा निरोप देण्याकरता. ही एक माणुसकी जपण्याचा प्रयत्न जर माणसाने जीवनामध्ये केला ना तर बाकी काही जोडायचं नाही आपल्याला. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो पावे उत्तम होईल जीवखानी. त्या जीवखानीला जन्म लावा, माणुसकी नावाचा धर्म जगा, माणुसकी नावाचा धर्म जपा. माणसाला माणसामध्ये पहा, देवाला नाही पाहिजे तरी चालेल, देव तुम्हाला पाहायला मोकळा आहे. देव तुम्हाला पाहायला मोकळा आहे. जे सुरदास डोळ्याने आंधळे होते पण देवाचं दर्शन घेण्याकरता गुणादानामध्ये रांगेत उभे राहत होते. एकाने विचारले, महाराज डोळ्याने तुम्हाला देव दिसणार नाही, एवढ्या मुलात रांगेत उभे राहिला कशा करता? म्हणले, देव जरी मला डोळ्याने दिसला नाही तरी चालेल, तर मी देवाच्या दर्शनाला आलो हे देवाला कळलं. लक्ष लावून राहा. माणसामध्ये माणसाला पहा, माणुसकी नावाचा धर्म जपण्याचं काम करा. स्वर्गीय राजू आप्पांनी आपल्या मुलाबाळांना, त्यांच्या भावांना, संपूर्ण परिवाराला आणि त्यांच्या पायावरून उभं राहण्याकरता आपण असे परिश्रम रात्रीचा दिवस घराची काढून रक्ताचं पाणी केलेलं आहे. संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी उत्तम हे अगदी निर्व्यसनी जीवन जगण्याचा प्रयत्न ती मंडळी करत आहेत. तिथून पुढेही करतील. फक्त शेठजींचा आणि आप्पांचा वारसा जतन करण्याचं काम तुम्ही मंडळींनी करा. ही आप्पांना तुमच्याकडनं शेवटची भावना सध्या ठरेल. आणि मी भगवान परमात्म्याच्या जन्मी प्रार्थना करतो की आमच्या आप्पांना पुढील जन्म उत्तम फळामध्ये, उत्तम यातीमध्ये भगवान परमात्म्याने प्रदान करावा. उद्देशा परिवाराला बाप नावाचं व्यक्तिमत्व असं आहे की ते आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत कळले तर ठीक, गेल्यानंतर कळतील याच्यात नवल नाही. बाप घरी जोडी लेकराची ओढी आपुली कुवडणी वाळवण्या एकाएकी केला केला शिकालेली तरी हे भार खांदी वागवली. आप्पांचं गावातील प्रत्येक घराबरोबर तेवढं जिव्हाळ्याचं नातं होतं, तेवढं एकमेकाच्या मी सख्या भावनांचं असतं इतकं. म्हणून ही शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली आप्पांना समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी या गावचे एक सामाजिक कार्यकर्ता मला त्यांनी गावावर अत्यंत नितांत प्रेम केलं असे त्यालापासून राजूअप्पा उडेसा यांचा 12वा दिवस. या 12व्या दिवसाच्या निमित्तानं या गावचे ऋणानुबंध म्हणून मगाशी संतोष यांनी सांगितलं महाराजांनी तो कुठेतरी 12वा खाली करायचा होता, परंतु त्यांचे चिरंजीव असतील, भाऊ असतील यांनी थोडासा आग्रह धरला तेव्हा त्या गावच्या आमच्या 2-4 पिढीचे सन्मान जे ऋणानुबंध आहेत तो कार्यक्रम इथंच झाला पाहिजे आणि आपणही मंडळी तो स्वीकारला आणि या ठिकाणी आला. एक माणुसकीची दान म्हणा, एक आविष्कार म्हणा, त्यातून आपण निश्चितपणाने या दक्षिणेत दाखवून दिले. त्याबद्दल मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. संतोष महाराजांनी या ठिकाणी आपल्या प्रवचन रूपी सेवेतून त्याचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कुणालाही नाकारता येणार नाही. शेवटी माणूस म्हणून इथं आपण जन्माला आलोय, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा याचा विचार न करता या ठिकाणी ज्या जन्मामध्ये ज्या भूमीमध्ये आपण राहतोय त्या भूमीमध्ये माणसासारखं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यांच्याशी समरस होऊन कुठंतरी आपल्याला जगता आलं पाहिजे. ते आमच्याकडनं भूमिका घेऊन या ठिकाणी स्वर्गीय भगवंत शेटपुणेचा असतील, राजूअप्पा असेल, त्यांनी निश्चितपणाने या गावाला त्याची कुठेही उणीव पडून दिली नाही, त्याची जाणीव होऊन दिली नाही. अशा पद्धतीचे एक चांगलं जीवन जगण्याचं काम या ठिकाणी भगवंत शेट असतील आणि त्याच्यानंतर राजाप्पांनी या ठिकाणी आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला जायचंय, जाण्या अगोदर या ठिकाणी आपल्याला जे आयुर्मान मिळतं ना, आयुष्य जे मिळतं ना, त्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपला प्रपंच करत असताना समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो याची भावना अंतःकरणामध्ये ठेवून या ठिकाणी काही माणसं जगत असतात. त्यातलेच एक भगवान शेटे. मी त्याच्यातला एक छोटा कार्यकर्ता होतो. बरीचशी मंडळी केली, राहिलीच नाही ती मंडळी माझ्याबरोबर. मी त्याच्याबरोबर काम केलं अशी मंडळी नंदभाऊ सापुते असतील, भगवंत शेट असतील, सदाभाऊ असतील, अनेक जुनी जाती मंडळी या ठिकाणी या गावची बैठक या ठिकाणी सांभाळायचा फक्त भाऊ आहेत त्या बैठकीतला. या गावची बैठक सांभाळण्याचं काम ज्यांनी केलं ना, वेळ प्रसंगी जो कुणी बैठक भरता करायचा प्रयत्न केला, जागेवर असण्याचं काम या मंडळीत तिथं केलं. म्हणून आज गावची बैठक आमची या ठिकाणी अत्यंत सक्षमपणाने या ठिकाणी मागच्याही पिढीने चालवलेली. त्यातले हे एक भगवंत शेट. मगाशी महाराजांनी सांगितलं की एका वेळेला हे मंदिर, ही 3 मजली शाळा आणि 2 मजली ग्रामपंचायत कार्यालय या जुन्या मंडळींनी या ठिकाणी उभारी दिली पत्रकार. आणि म्हणून एका वेळेला ही 3 कामं त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेली आहेत. त्याला निमित्त आहे सोडून द्या बाकीच्या, पण या मंडळींनी पदरमोड केलेली आहे. आता त्यावेळेला किती प्रश्न पैसे असतील भाग सोडून द्या. आता आम्हाला त्याची जाणीव नाही, आम्ही पाठीमागं म्हणून पाहत नाही, कारण आम्हाला सगळं ऐकतं कळलं. आणि त्या भूमिकेतून या ठिकाणी या मंडळींनी एकदा इथं जवळ बसल्यानंतर ठरवलं गावाने की कसं करायचं, काय करायचं. की प्रत्येकाने त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून सर्व गोष्टीला, गावच्या बांधणीला या ठिकाणी आपल्या परीने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने या ठिकाणी केलेला आहे. त्यातले एक भगवंत शेट आणि त्याच्यानंतर राजूअप्पांनी ही परंपरा निश्चितपणाने पुढे चालवलेली. अख्ख्या गावचा हिशोब राजूअप्पा या ठिकाणी सांभाळत होता. भगवंत शेट सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीचं योगदान देत होतं. आणि या सर्वांना साक्षी आहे फक्त निवर्ती भाऊ. एवढेच एकमेव राहिलेले त्यांच्यातले की ज्या कुटुंबाचा आणि निवर्ती भाऊचा घराचा नाही, दाराचा
घरही सांभाळलं आणि घराबाहेरचे प्रश्न सुद्धा त्यांचे सांभाळण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलेलं आहे. एवढं मोठं योगदान भाऊचं आणि या मुलाचं फॅमिलीचं त्या ठिकाणी इतके मोठे रोड या ठिकाणी होते. आणि म्हणून आज कुणी काही जरी म्हटलं तरी आज जी फॅमिली तर जी स्थिरावलेली आहे ना, ते सर्व योगदान भगवान त्यांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने जे काही विचार मिळवण्याने या ठिकाणी राहिले वाढले त्याचा एक मोठा भाग म्हणून या ठिकाणी त्या गोष्टी निश्चितपणे त्या ठिकाणी आपण समजून घेतल्या पाहिजे. हे निश्चितपणे मला या दिवशी सांगावं असं वाटतं. बऱ्याचशा गोष्टी महाराजांनी सांगितलेल्या आहेत. आता तुम्ही यंग जनरेशन मध्ये मुलं आहेत, राजू असेल, अमित असेल, संजू असेल, तिकडे बिजू असेल, तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे. गावचं गावपण टिकवण्याचं काम आपल्या भागशाल्यांनी केलेलं आहे. तुम्हीही करताय, परंतु तुम्ही जास्त प्रपंच करू नाही. थोडंसं गावाला सुद्धा त्या ठिकाणी जर थोडीशी योगदान देण्याचं काम जर केलं ना, तर त्या परंपरेला सुद्धा आम्हाला कुठंतरी मनात धुता येईल. म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी आज ठिकाणी सांगतोय. कुणाचं कुणा अजून पाडणार नाही, परंतु काही गोष्टी ज्या वेळेला अपेक्षित असतात ना गावाकडनं, त्यावेळेला आपण कुठे कमी पडत नाही. ही एक माफक भावना निश्चितपणाने अंतःकरणामध्ये घेऊन तुला चालावं लागेल तुम्हाला. तरच कुठेतरी आपल्याला एकमेकाबद्दल आदर घेऊन या ठिकाणी भविष्यकाळात कुठेतरी चांगले दिवस पाहायला मिळतील. अन्यथा कुणी कुणाला विचारायला मोकळा राहिलेला नाही. हे जे एक मंडळी सांभाळलंय ते सांभाळण्याचं काम त्याच्या काळात आपण करावं एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी या निवेदन करतो. अधिक न बोलता मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी राजू आपल्याला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि महाराजांचा सन्मान या ठिकाणी डांगी पावलं या आणि भाऊराज चढतावरे या दोघांनी करावं अशी विनंती करतो. बघूया संतोष टाक्या जरा के ये लो संतोष काकाला घे, संतोष काकाला या ठिकाणी या गावचं गावपान टिकवण्याचं आणि सगळ्यांना सातत्यानं ग्रामस्थ मंडळी